गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी। जया सागरचं गाजतया नाव, का नाही ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, राव तोड। हे जया सागरचं गाजतया नाव, ताईंच्या कष्टाला तोड नाही राव, एकमेकांची त्यांना हो साथ, फॅमिली यांची लई जबराट, चर्चा चाले हो खरोखरी, चर्चा चाले हो खरोखरी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ सगळ्यात भारी भारी, गावचा गोंधळ। नमस्कार मित्रांनो, मी तुमच्या सर्वांचा लडका घना पहिलवान, आमचे सहकारी मित्र सागर सोनवणे आणि त्यांच्या टीमने एक धमाल कॉमेडी वेब सिरीज युट्यूब वरती चालू आहे, त्याचं नाव आहे गावचा गोंधळ। तर मित्रांनो, हे आपल्या वेब सिरीजला भरभरून प्रतिसाद द्या, सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला मात्र विसरू नका। धन्यवाद। अण्णा सगळं झालं, ह्याला ओळखलं का? कोण रे? मी नाही ओळखलं रे। अयो, तुम्ही ओळखलं नाही आणि गावातली माणसं तुम्ही ओळखा ना? अहो आपली इमल मावशी नाही वे खालच्या आळीची। बर 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 बर, ती इमल मावशी वय, पोरगा राकेश, रॉकी 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 का? आता ते काय म्हणतोय, ते मुंबईला होता ना कामाला, ते म्हणला बंद करतो काम, आयकडे लक्ष नसतं, शेती बघाय कोण नाही, म्हणून म्हणतोय हिथच काहीतरी करतो ना, आपला कामधंदा करतो। बर का अण्णा, मन इथलं होत्या शहरात राहून असं वाटतंय की त्याच्या आईला उगच गेलो तिकडे, पण जी आपल्या गावाकडची मजा आहे ना, शहराकडे अजिबात नाही बघा। हे मात्र खरंय, गाव ते गाव, कुठे जरी भटकलं, काय जरी झालं, शेवटी कुठे यावं लागतंय? आपल्या गाव। गावाला ओळख कुणी करून दिली माहितीये का? हा, एक मध्ये ते काय म्हणतात ते आलत, कोरोना कोरोना, माहितीये का? हो हो, कोरोना। मग कोरोनाच्या टायमाला बघा गावाची ओळख नाही, सगळं जाऊ दे मरू दे, पण बरं झालं बाबा तू आला, काय इथं आला, आपल्या गावात आला, आपला तू गावचा मेंबर झाला, मला बी काहीतरी हातभार लाग, सगळं काय व्यवस्थित होईल बर का? अर्जुन, सागर, रॉकी, रॉकीच ना? हा, रॉकी रॉकी। आता महत्वाचं म्हणजे इलेक्शन जवळ आलंय, हा, आणि किती दिवस या भाड्याकडे सत्ता देता तुम्ही? आपल्याला बी काहीतरी बनायचं का नाही? बरोबर आहे की, हा, का नाही बनायचं? नाही बनायला पाहिजे। हा, म्हणून आपण काय करायचं, आता सगळी जनता आपल्याकडे वळली पाहिजे, बर, असं काहीतरी मोठं काम करून दाखवायचं। बर बर, म्हणजे त्या सरपंचानं जे काम केलं नाही ती आपण मिळून करायचं असं म्हणणं नाही तुमचं? बरोबर सागर, बरोबर आहे का? मास्तर आहे की आयडिया? काय रे, गावामध्ये तालीम आहे का नाही? हाय की तालीम? ते पाडा, नवीन बांधा, अख्खी नवी पिढी आपल्याकडे येईल, कोण आपल्याला मत देणार नाही। एक काम कर, पहिली तू तुझी बॉडी पहिली बनव, आणि मग बघू बांधायची का ना बांधायची। अरे बरोबर आहे ना, म्हणते त्यात तुझी तब्येत काय झाली, काडी पहिलवान तू, तालीम चांगली तालीम पाडायची। गाडी पहिलवान नाही, मग स्टील बॉडी, स्टील स्टील बॉडी। अण्णा ती जाऊन दे आता। हे रॉकी, माझ्या डोक्यात आयडिया आहे। काय? हो का, प्रत्येक सरपंच होतो का नाही, तो काय करतो, रस्त गटर ह्याच्याशिवाय काय काम नसते दुसरं, बरोबर? अण्णा माझ्या डोक्यात आयडिया काय आली, आपण अख्खं गावात झाड लावायची। झाड कशाची? फळांची, फळांची। रॉकी म्हणजे तुझ्या लक्षात येईना, फळांची झाड लावली की झाड बघितलं फळबिळ खाताना अण्णांचं ध्यान होणार। नाही, बरोबर आहे ना, बरोबर आहे। सागर सागर सागर, जिथं तुझी बुद्धी संपते ना, तिथे या पाटलाची चालू होती।
म्हणजे काय म्हणायचे नेमकं? म्हणायचे तुम्हाला? पण तुम्हाला माहितीच नाही ना आता काय अहो तो बघा ट्रक आणून ठेवलाय ट्रक झाडांचा. हाय हो, हो. ट्रक आहे की पण कशाचा ट्रक आहे ती? अहो झाडी आणलं सगळे झाडी हा? फळांची. एवढं हो हो काय सांगताय अर्जुन जरा ती झाडां त्यातलं एक जा बघून ते झाड कसं कसं झाड लहान आहे? गेलं का पाहिजे? पण नाही तू बघून लगेच कसलं झाड आहे ते. खरं बुद्धी घेऊन ट्रक काय म्हण सागर आपल्यापेक्षा बुद्धी एक नंबर. अरे पण वकी एवढी झाड अन्न लावायचे. लावायच्या अख्ख्या गावात अन्न लावणार आहे तो इथं. घरा गणेश म्हणजे तुम्हाला झाड लावायला लावतो का? नाही 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 म्हणजे ही झाड आपण लावायचे. असं म्हण. घरा गणेश झाड लागलं पाहिजे. हा 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 येणार जाणाऱ्यांनी बघितलं की म्हणलं पाहिजे वा 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 त्या पाटलांनी पठ्ठानी काहीतरी करून दावलं. म्हणजे थोडक्यात झाड बघितलं की लोकांना पहिला अन्न आठवलं पाहिजे. आला आला ये लका लका लका. पण मी काय म्हणतोय हा एक बस. एक ट्रक पुरल का? देते फळांची झाड बघ ही झाड आंब्याची आंबा फळ आणि काय काय कोण म्हणतात मला पाटील नाही 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 DSP धनंजय सखाराम पाटील. नाद करायचं ना नाद केला ना झाला बाद. या बात एक नंबर. आपल्याला बरं का सागर योग्य माणूस दिला आपल्याला ह्यांच्याकडे काम करायला आवडेल. होय ना. पण अन्न एवढं ट्रक आहे का अजून येणार आहे? अरे तेवढं तर लाव अजून 4 म्हणशील तर आणू. हा बर ते म्हणे का नाही शुभ काम में देरी नाही 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 तुरंत लगेच. कळलं आता माझं डोक्यात आलं आपली डोकालिटी डेंजर असती. हा. ह्या वर्षी सरपंच नाव झालंच म्हणून समजा. बस होय ना? बस रॉकी चला आयला माणूस लागा कामाला. हा माणूस हा, आलाय का हा, नाही ह्यो? हा, हा. लय भारी जावायचं काम चला, माझं. चला. थांबा थांबा जाऊ द्या. आता अण्णाने जी आपल्यावर काही जबाबदारी दिली ती पार पाडू. होय पाटलीन बाय प्रत्येक वेळेला आम्ही मीटिंग घ्यायची तुम्ही कधी उपस्थित राहत नाही मीटिंगला आणि खजिनदारच व्हायला कशाला मग झाला खजिनदार तुम्ही होय अगं पण एखाद्या वेळेला नसलं तर काय फरक पडला ग मला घरच्या कामातून फुरसत असती का घरची कामं करावी लागतात अहो पण तुम्ही मीटिंग मध्ये यायलाच पाहिजे ना हो का मी आली नाही ओरडू नका आता तुमच्या ह्याने बघा बाय काय करायचं ती करा म्हणजे आम्हीच बघा गैरहजर राहायचं तुम्ही आणि आम्हीच बघा बघा अध्यक्ष बाई म्हणजे ह्यांनी गैरहजर राहायचं ना आपल्यावर चिडायचं अजून नाहीतर काय अगं पण तुम्ही तरी हा काय जावा बघावं तेव्हा तुमच्या बचत गटात काय ना काय वादावादी चाललेलीच आहे. हे आपल्याला नाही पटलं असलं. अहो पण एखाद्या वेळेला मीटिंगला जर नाही आलं काय प्रॉब्लेम घरचा असत्यात का नसत्यात बघा असत्यात का नाही रॉकी सांग. पाटलीन बाई म्हणतात ती बी बरोबर आहे. हा ते जाऊ द्या मातीत तिकडे हा रोजच्या त्याला कोण रेड काय गावात कसलं राव गावात काय कुठल्या तोंडानं बोलू. आता काय झालं अहो लय मोठं म्हणजे असं राजकारण झालंय गावात. अहो मग सांगा की पटापटा पटापटा काय सांगा काय आता काय तुम्हाला वाटायचं बघा रॉकी आला आणि उगं काय तर आमच्यात केलंय सगळी वाट लागायची पण तुमच्या फायद्याच आहे या सगळ्या महिला मंडळात. सांगा पटकन पण सांगितल्याशिवाय आम्हाला कळेल का उरका लवकर सांगा ही गोष्ट आपल्यात राहिली पाहिजे महत्वाचं. अरे बाबा काय फायद्याचं आहे ते सांग की आधी पटापटा ह्या बायला तर म्हणजे काय सरपंच बायला फायदा म्हणलं की लगेच पाहिजे कसा विकास बी करा की गावाचा. आता अजून काय विकास हा करायचा तुमच्या तर गावात रस्ता खड्यात रस्ता ती कळत नाही काही खरंय खोट आहे. हो गावात खायला कोण असतं बरं ऐका भीतीला बी कान असत्यात हो. पाटलाच्या इथं होतो मी आता ताई लक्ष देऊन ऐका काय म्हणतोय. पाटलाच्या इथं विषय असा दाखवाय ह्या वेळेस सरपंच पण आणणारच पाहिजे म्हणतात. अण्णा थांबायच त्या मतावर अण्णाला सरपंच पद पाहिजे ना आमची परंपरा चालली ती का अण्णालाच लागला सरपंच पद द्यायला. अगं तुझ्या काय पोटात दुखतंय लगेचच माझ्या पोटात दुखतंय म्हणजे सरपंच पद कवापासून घराण्यात चालू असलेलं खाऊन पोट फुटायला लागली की आमची का तुमची तुमची आमचा नवरा धडपडतोय सगळ्या सारखा गावासाठी. ऑब्जेक्शन काय धडपडतोय काय पद्धत ह्याच्यामुळे महिला शक्ती माग आहे आपापसात भांडणं म्हणून गावचा विकास नाही लगेच लागला का नाही तू पुढं का मी पुढं तू का मी
लगेच हिला हिच्या नवऱ्याचं कळतंय, माझ्या नवऱ्याचं मला नाही वेळ कळत. तुमच्या नवऱ्याचं बी कौतिक राहू द्या, त्यांच्या नवऱ्याचं बी कौतिक राहू द्या. मी मला पण वाटतंय मी पण व्हावं सरपंच. वास ही डोक्यात घ्या तुम्ही. सगळं तुम्हीच करायचं ना, आम्ही काय माशा मारत बसायचं काय गावात? आयुष्यभर दुसरं काय केलंय तुम्ही? माशात मारत बसला ना, म्हणून तर माग आहे. बघायला तर काय तुम्ही आम्ही काय करतोय? काय बघायला काय दिसतंय डोळ्याने? 2 दिवस गावात येऊन झालं नाही की लगेच सगळ्याची मुळे कळली या रॉकीला, कोण काय पाण्यात आहे, कोणाची काय लायकी आहे ती. हा बरं, मग आता बरं. बोलायला लावू नका मला मुद्द्याचा विषय. ऐका, अण्णानं प्लॅन असा केला की घरोघरी फळाची झाडं वाटायची. हा बाई, हे चांगलं आहे, फळाची झाडं वाटायची. हे चांगलं काय आहे. चांगलं आहे मग काय त्यांना बरं, आहे सरपंच का? पण म्हणजे मिळालं. नवऱ्याचं तुमच्या सरपंच पद जायचं की चाललंय? काय पाहायचं डोकं जागे वाचतो का नाही गिन्यान गेलेलं मला घरी तर कळलं ना. माझ्या नवऱ्याचं पद जायसाठी होय. मग काय अण्णाने बिल्डिंग राहू दे. अहो, मी बाई, तरी बाईचं लय मुंग्या पेलेली आहे. हा मग मुंग्या पेलेले आहे ना, काय दिसतंय तोंडावरनं काय ते. बरं ऐका, महत्वाचा मुद्दा काय आहे? हा, अण्णा म्हणतात किती वर्ष झालं त्या भाड्याला सरपंच होऊ द्यायचं डायरेक्ट डायरेक्ट शिव्याच. शिवा. गाड्यातल्या गाड्यात झालं बोलणं, तुम्हाला कसं एवढं लगेच हे आता करता? मग माझ्या नवऱ्याला किरड्याने असं बोलल्यावर ना, हा? तर मुद्दा काय आहे ताई, की ती सरपंच पद माझ्या डोक्यात आहे की महिलांकडे आलं म्हणून काय होईल, कुठपर त्यांना द्यायची आणि काय सुधारणा केल्या त्या. जरी अण्णाकडे सरपंच पद गेले, राग येऊ नका बरं का पाटलीन बाई, राग येऊ देऊ नका. मला तुमची बी तळतळ करते, तुम्ही बी किती या बचत गटाला तुमचं योगदान आहे ते, कुणाचं नाही योगदान जेवढं तुमचं योगदान आहे. हा ठामपणे, हा मला आईने सांगितलं की हो, दिसतंय की. विमल मावशीचा पोरगा आहे, तिने सांगितलं समजा मला हा. पाटलीन बाईचं कार्य रेखा. तू बोलच नकोस ग. आम्ही कसं रॉकीचं ऐक पहिलं, मध्ये मध्येच त्या बाबतीत. त्या मावशीला नुसतं फुटेज पाहिजे असते. हा. हा नुसती फुटपटेज घेऊन बसलेली असते ती. भांडणाच्या मूड मध्येच असते. मग काय ऐका, महत्वाचा हो, विषय आहे ना. महत्वाचं सांगतोय का ना, ऐका जरा फायद्याचं तुमच्या. अहो, मुद्द्यात हात घाला डायरेक्ट. काय माहिती मध्ये काय काय. तर मला काय म्हणायचंय बरं का, दोघी बी ऐका, सरपंच ह्यांचा नवरा झाला काय आणि त्यांचा नवरा झाला काय, वळणाव जाणारच ना, गावचा विकास आहे का. पण मला वाटतंय तर महिला राज्य आलं, महिलेकडे सत्ता आली तर विकासच विकास. आदर्श गाव पुरस्कार आपल्या गावाला 100% मिळणार. हा होय बया. मग तुम्ही मीच होते की म्हणता ना, सरपंच. हा? तीच. बघितलं काय म्हणतात त्या. मीच होते की सरपंच. आणि आमचं काय झालं काय सरपंच इतके व्हायला? दिवस तुझा नवरा की आता तू मग आता गावचा विकास करायचा म्हणल्यावर ना, तुला घर सांभाळता येतं का? विकास करायला निघालीच. बर बर ऐका ऐका ऐका, पाटलीन मावशी तुम्ही हुशार आहे जरा. बरं व्हायचं तर होऊ द्या, 5 वर्ष सत्ता असते आपल्याकडे. हो का, व्यवहाराने म्हणली, गोड बोलून म्हणली ना, 10 वेळा मी तिला सरपंच करेन. पण वाकड्याच्या पोटी जर म्हणली ना, कासपाडे जिरून द्या. ऐका, आधी सरपंच तर व्हा दोघी. त्यासाठी त्यासाठी प्लॅन बरोबर आहे ना, त्यासाठी प्लॅन आहे आपल्या डोक्यात ताई. आता दोघीचा भांडण आणि तिसरीचाच लाभ. नाही नाही नाही, हो तुम्हाला मी करू थांबा जरा. आईस्ता दमाने दिरानं सगळी होणार सरपंच बस का, आणि मला शिपाई करा बाद झाले. ही झाली सरपंच तर मी उपसरपंच तरी पण. ऐका, सरपंच पदाचा लाभ आहे, पण ऐका योजना आणि प्लॅन मेंबर करायचा. काढायचं देता का काय? हाय की तुझाच मेंबर, मग मी सरपंच, मी उपसरपंच. जाग्यावर खेळा, असं नाचत नाचू नका, शाळा खेळा. ऐका मी सांगतो त्या मुद्दा तर ऐकून घ्या माझा आधी. सांगा सांगा. त्यानं जर बाबा फळाची झाडं वाटली, आपण फुलाची झाडं वाटू ना. होय की? हो. चालतंय चालतंय. होय की, एवढी मोठी बाई घर सांभाळती, मग गाव सांभाळता येईना बाई तिला. गाव तुम्ही लईच भारी काढला. जाताळे एकच नंबर. वास काही नवर हे असच सगळं तुझा झाला काय आणि माझा झाला काय. हो, आपणच आता हा, हो सरपंच. तुम्ही बरोबर बोलला बर का. बरोबर. हे अंगावशी हरेच उभे राहिले. लय भारी. गाडी थांबल का तशी जाणार आहे पुढे स्टेशन. अगं ऐका, काय लई बी अति काही संकटात नाही माहित आहे ना, मग गाडीला कंट्रोल करा जरा. हा मग ह्याच्या शेजारी बसून लागली सवय तुम्हाला. मग काय? ऐका ऐका, महत्वाचा काय आहे, झाड. आता झाड तुम्ही बाई माणूस कुठून आणणार, मी आहे ना. फुलांची झाड अशी रंगीबेरंगी फुलं नुसतं घमघमाट सगळ्या गावात सुटला होय? पाहिजे. मी काय म्हणते, फुलांच्या अनुसार सफरचंदाच्या आणता का? फळाची ते वाटणार आहे की गिन्यान गेले काय तुमचं वहिनी. आता हा? काय समजत काय नाही. नसतं काय, मग रोजी काय बोलतो ती ते आई? फळं देणार नाही तर रुपटी देणार आहे, त्याला बी वेळ लागणार आहे, पण नाव होणार ना. मग काय. तर ऐका, 5 दिवशी पैसे माझ्या फोन पे वर टाका, सगळ्यात वर्गणी करा, फोन टाकायला लगेच. अगं बाई, माझं रोग मी ज्या काय असेल तेवढं, का चांगल्या कामाला उशीर करायला नको. गुपचूप म्हणजे झाडं पोच करतो. ऐ ऐ ऐ ऐ, मी आणून गेला मी सांगतो नका का. नका हाणू. सांगा. कोणाकडे हाय रोग कॅश तेवढं द्या, म्हणून हाय ती फोन पे वर करा, काय करायची ती रात्रीच झाडं आणून पोच होते. होय, पण माझ्याकडे 20 रुपये येतं.
₹20 माझ्या कपाळाला लावता का? मग तुम्ही काय करा, नवऱ्याचा किस्सा तिथं हाणत जावा की जरा. हा नवरा असाय तर पाहिजे की घरात किस्सा हाणायला. नाही, ते महत्वाचं नाही तुमचं, नाही का? गुपचूप सुंबडीत कुंबडीत म्हणजे मी झाडं पोच करतो, लावा सगळ्याला वाटा गावात. हे बघ, हो, मी ना रॉकी तुला पाहिजे तेवढं पैसे देते, पण सरपंच मीच झाली पाहिजे एवढं ध्यानात ठेव. 5,000 पाठवा फक्त, बाद झालं. हा, कोणाकडे कॅश आहे काय काय कोणाकडे, पण माझं नाव आलं नाही पाहिजे ही सगळ्यात टाकेल, कारण तुमचं भलं बघतोय मी. हा तुमचं कशाला ते माझं बी पाठव, तुला रोप देते. चालतंय. पण सरपंच मी तर लक्षात ठेवायचं, पैशाचं काय बरं, ऐका, मी जातो, तुमचं आवरा पटकन, मला पैसे आले पाहिजेत, आम्ही जाऊ तर. आता हा, आलं की बघ की, चाल आलंय. चल, येऊ का मग? हा, या. बघ आलं सांगितलं का check तसं. कर. तेरी बी चुप आणि मेरी बी. मेरी बी चुप. व्हायला वाजलं की कोणाला कळलं नाही पाहिजे. वाजलं ना? तुमच्या सांगतोय मी कशाला गेलं काय बोलतोय, तुम्ही फक्त कोणाला बोलू नका. नाही तर ते पाटलाच्या आणि सरपंचाच्या नादाला लागून फट झालं बघा लगेच. मला कळतं तेवढा, तुम्ही नका सांगू. चला, येऊ का? लय भारी झाड आण बरं का. सागर 50 घर झाले ते. हा. किती घर मुसतोय ना, मोकार उग पाठरा किनून फिरलो आमच्या माग मुसतोय ना घर. समजा डोक्यात आहेत. डोक्यात आहे म्हणून तर आणलं पाठरा. कोणाचं घर आहे? मेंबरनीच पाहिजे ना. हा. चल पट्टी पाडू. हा माझ्यामध्ये मागायला हवी काय. काजल वहिनी म्हणत होतं मला. हा, काजल वहिनी आल्या. काय काजल वहिनी काय पद्धत आहे का नाही बोलायची? वहिनीच म्हणलं की मी आहे का. वहिनीच म्हणत होतं, फक्त ती लांब झाला. ला आवाज तुम्हाला काय गेला खोपशात जाऊन बसतो, कसा आवाज जायचा तुम्हाला? खोपशात घरातच होते आतमध्ये, खोपशात आणि बिपशात. नवऱ्याचा राग आमच्या काढतात काय? नवऱ्याचा राग कशाला काढीन तुमच्यावर? जाऊ द्या, कामात काय ते बोला पाहिजे काय. रॉकी गब्बस जरा, ऐका की, काय ही झाड पाटलांनी दिल्यात, व्यवस्थित लावायची आणि झाड घ्यायचं, फळं आली पाहिजे. हो लावते की व्यवस्थित. आणि वहिनी आता ह्यांना बोलायचं जमना, ह्यांना सांग की उद्देश काय आहे. अण्णा सरपंच महत्वाचा उद्देश काय आहे? काय या अण्णांनी कशासाठी झाड दिलेत? कशासाठी? अण्णा सरपंच झालं पाहिजे. त्या झाडाकडे बघितलं की अण्णांची आठवण आली पाहिजे, म्हणून इलेक्शनला मत अण्णाला झालं पाहिजे, म्हणून ही झाडं वाटल्यात. अण्णाला मत देऊन आम्ही काय करायचं? हाय का तसं आडवं बोलत जाऊ नये का काजल वहिनी. ऐका की काय म्हणजे अण्णांचं क्षणोक्षणी तुम्हाला आठवण झाली पाहिजे. फळाचं झाड म्हणजे अण्णांचं प्रतीक. काय तेव्हा व्हायला ती. हा बरं, पाणी वेळच्या वेळी घाला. हो म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं का आम्हाला झाडं बिडं लावा येत नाही? म्हणजे पाणी घाला आणि आमकं करा आणि तमकं करा. हा झाड द्यायला आला आणि तेवढंच करायचं काम. बरोबर आहे वहिनी. आम्ही बी झाड लावलंय की, बघा की. महिला शक्ती काय तुम्हाला कमी वाटली काय? बघू की बघा की फुलाचं झाड लावलंय. आणि महिला शक्तीनं कशासाठी लावल्यात झाड? आम्ही कशासाठी बी लावू? कशासाठी म्हणजे कळलं पाहिजे आम्हाला. तुम्हाला सांगून काय करायचंय? आम्ही शो साठी लावलेत आमच्या दारात. होय मग काय बघा म्हणजे. बरं चला, आम्हाला लय अजून झाडं वाटायचे. ते टेम्पोतनी 5-6 झाडं घ्या अजून. हा चला, येऊ का मग? घ्या की. आणि परत रिस्पेक्टली हाका मारायची. हो काजल काजल वहिनी, हा. वहिनीच म्हणाय. ठीक आहे, तेव्हाच यायचं दारात, नाही तर यायचं नाही. चालतंय. हो. हा. सांगितलं लक्षात राहू द्या फक्त. तेरे बी चुप मेरे बी चुप. ए रॉकी, चल की बाबा, हिथं काय हिथंच बसायचंय का आपल्याला? पटकन गावं घ्यायच्यात, घरं घ्यायच्यात. आलो. अरे मला एक प्रश्नच पडलाय. काय? अरे आपला विषय झाला हा झाडांचा, बरोबर झाला ना? झाला की. हा आपण झाड द्यायला आलोय, हा 50च घरं झाल्यात. होय. आणि मग ह्या महिलांनी झाड कुठनं आणली? ह्यांच्या झाड कशी काय घरी लागली? बातमी कोणी लीक केली? खायला का डोकं बघ अर्जुन. केलं असेल काहीतरी काळा बाजार. यार तिला अण्णा कशाला करतेली. पॉईंटचा मुद्दा आहे बरं का तुझा. आईला ही बातमी झाली कशी काय लीक? पण हे कानावर लवकर घातलं पाहिजे अण्णांच्या. नाही, अण्णांना ताबडतोब सांगितलं पाहिजे. कोण तर काय तर मस्ती करतय गावात. हा पटकन अण्णाची गाठ घेऊ. चला चल लवकर लवकर. होय पाटलीन बाय. पण तुम्ही पाटलांच्याच विरोधात कसं काय? अगं कधीतरी बायांनी बी आपला खंबीरपणा उभं राहून केला पाहिजे ना. सगळं गड्यांनाच पाहिजे का? बायांना काहीच नको का? घरातलं फुटवर करत राहायचं. आज चुलन मुलंच करत बसायचं का? पण सरपंच बाई योग्य वाटतंय का?
आम्ही बी बाईच परख्यात बाया पाहिजे की. नाही नाही, पण मला काय वाटतंय आता आपण बी घरात फुटवर काम करायची, आपण बी जरा बाहेर पडू ना. हा, वाईट भारी वाटेल की आपल्याला बी. आम्हाला बी माणसं ओळखतील. बघा बाया काय चाललंय? येऊ का? या की बस. लय निवांत चालल्यात गप्पा. चाललं बाया पाहिजे काय लागलं फिरून. तुझी झाली का झाड वाटून? झाले की. होय मी काय म्हणते, अण्णाची माणसं झाडं घेऊन आलती. होय कशाला? कशाला म्हणजे वाटायला? तुला दिलं का? हो घेतलं मी पण. होय. आणि मी पण दाखवलं. मी पण म्हणलं की काय मी पण लावलंय झाड. महिला शक्ती काय म्हणलं कमी आहे का काय? बरं झालं. बरं घेतलं मी त्यांच्याकडनं झाड. मग काय म्हणले? नाही काय म्हणले गेली. होय. होय तुम्ही किती झाडं वाटली? मी 40 वाटली बाया. पाय दुखायला लागलं. तुम्ही मी बी वाटली 50. तुम्ही किती वाटली? मी लय वाटली की 10. बया लय मोठा तीर मारल्यावर 10. अगं पण तेवढं तरी 10 झाडं वाटून तुम्हाला सरपंच पद मिळायचंय का? मिळतं सरपंच पद. असं यांचा नवरा बी तसाच आणि ते बी तशाच. असं करणीचा देऊ असल्यावर कसं सरपंच होणार बाय? पैसा फेकून तमाशा देखवा. हा लय पैशावाली. अहो पण हे असलं डायलॉग घेत नाही शोभत गावात सरपंचीन बाय. आणि तुम्हाला तर शोभतच नाही हे असलं डायलॉग. बघा की आता सरपंच व्हायच्या टायमिंगला मीच होती का नाही? बघितलं कसला तोर आहे. मग आम्ही केली तर. हा आमच्याच हातात आहे ती. आणि तुम्ही नाही बी करणार मला सरपंच, तुम्हाला नाही उपसरपंच व्हायचं. व्हायचंय की पण कसं नमून इमानदारीने, राहावं लागतं, इमानदारीने. इमानदारीने राहावं लागतं. इमानदारीने काय त्याच्यात? पैसा फेको ही चुटकी नाही चालत आमच्या ऐका की तुम्ही व्हायच्या आधीच एवढा तोरा दाखवताय. हा. झाल्यावर तर काय करता आम्हाला असं पायानेच कोणता. तसं कसं आता ही कशी करते ती मिळून तिघ, तसंच आपण बी तिघीने मिळून करायचं की त्यात काय तवा एवढं. हा ते आहे. ऐका की मी काय सांगते, असं एकीमेकी येऊ नका आणि भांडत बसू नका. रॉकीने जी आयडिया दिली का नाही आपल्याला, आपली बी महिला शक्ती दाखवू कशी आहे ती. होय होय हा. मग काय तर चला मग आपण जुटून करू ती हा, दोघी हो. जणी. मी पण तेच सांगते की तुम्हाला आमची झाडं झाल्यात वाटून तुमची राहिल्या तेवढी तुम्ही वाटून टाका. बाया ती झाड सारखं चाललंय. बरं चला. हा नादच करायचं नाही. यंदा पाटीलच. हो हो बिल्डिंगच कशी लावून ठेवली टाईट मध्ये एकदम. हा, पाटील म्हणतात पाटील. हो हा एक मिनिट जरा फोन ठेवा परत करतो. नाही बोला की ना महत्वाचं असले तर. अरे महत्वाचं का? तुम्ही महत्वाचं व रॉकी साहेब. नाही नाही ऐका, तुम्ही सांगितलं तसं सगळी कामं व्यवस्थित चालू आहे ती. एक सुद्धा घर सोडलं नाही बघा. सकाळ सकाळ पहिलं रामा धर्माच्या पारात पहिलं 50-60 घर आणली. अरे वा 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 वा. बरं अण्णा काम तर झाली, हा कौतिक झालं, बस पण प्रॉब्लेम झाला एक. का तर प्रॉब्लेम म्हणजे? अहो आपण झाड वाटणार होतो फळांची, बरोबर आहे का नाही? हा आपण घरागणीच महिलांनी फुलांची झाडं वाटल्यात. बापरे. आधी आपल्या आधी रात हे कसं काय झालं? अहो शात पडलो आम्ही त्या काजल हा काजल मेंबर काजलच्या घरी गेलतो आम्ही आपल्या फळांचं झाड द्यायला. काय म्हणली आम्हाला माहित आहे का? कुचकट टोचून बोलली. हा लो टोचून. महिला शक्ती काय कमी वाटली काय तुम्हाला? अशी म्हणली ती. आणि आम्हाला दावलं झाड. आता काय करावं? फुलांची झाडं दाखवली म्हणले आता. बातमी लीक कशी झाली पण? अण्णा तेच कळ नाही. आणि आपण चौकच होतो, बातमी लीक झाली कशी? ए, तू सांगितलं बघितलं का रे कोणला? आम्ही तर सारखं संगत फिरतोय. हा सगळंच आहे आपल्या बरोबर. आम्ही सगळंच आहे, बातमीत लीक कशी झाली हेच काय कळलं. ना 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 सागर ह्याचा छडा लावलाच पाहिजे. नाही नाही एवढं कष्टानं अण्णानं काय एवढा उपक्रम डोक्यात आणलाय? कुणाच्या एवढे होती? अन्नाचीच ना. हा आणि अण्णा दुसरी गोष्ट म्हणजे आहे ना, मला वाटतं महिला आपल्या विरोधातच झाल्या सरपंच पदाला. उघड आहे का सागर? नाही नाही महिला जायला नाही पाहिजे. आपल्या पुढे नाही जायला पाहिजे. सागर ही जबाबदारी तुझ्यावर दिलती ना, आता ह्याचा छडा तूच लावायचा तूच. अण्णा तुमचा माझा विश्वास आहे ना, तुम्ही जबाबदारी माझ्यावर दिली ना. नाही तो कोण असेल ना बातमी लीक करणारा, नाही तुमच्या पुढे त्याला गुडघ्यावर रांगत आणला ना, हा. तर माझं बी नाव बदला सागर नाही तर सागर ठेवूच नका. आणि आमचा बी पाठिंबा आहे सागर भयांना. हा हा चले नाग्या चला. सागर कसला विचार करतोय तू? अर्जुन दादा
तुम्ही काही म्हणा, मला एकच प्रश्न पडलाय. काय प्रश्न पडलाय? अण्णांचा तर आपल्यावर विश्वास आहे, पण अण्णांनी आपल्याला तिथनं पुढे हाकलले की मग काय म्हणल्यात, ह्या गोष्टीचा छडा तू लाव, तू लाव. पण अण्णाचा डाऊट आपल्यावर नाही यावा. कशाला टेन्शन घेतोय सागर तू? टेन्शन घ्यायचं कारण म्हणजे गैरसमज नाही व्हावा. पण मला एक कळा ना अर्जुन दादा, मी तेच विचार करतोय की महिला तर रात्रीच्या जाऊ शकत नाही, झाडा नाही, बरोबर का नाही? शक्य आहे का? महिला कशा रात्रीच्या जात्याल? मग महिलांनी झाडं आणली कशी, कुठनं आणली? ह्याचा छडा आपल्याला लागला पाहिजे, ह्याच्यासाठी काहीतरी डोकं चालवाय पाहिजे. म्हणून मी विचार करतोय. काय कर, तू तुझ्या पद्धतीनं, मी माझ्या पद्धतीनं. ह्याचा शोध तर आपल्याला लावणं लय महत्वाचं आहे बाबा. वेगवेगळा नाही लावायचा. आता हे आपल्याला आहे ना खरं खोटं कुठं कळेल माहितीये का? माझ्या डोक्यात आयडिया आहे ना, माझ्या डोक्याने वागा की तुम्ही. मला फक्त हाला हा करा, आपण जायचं महिलांच्या तोंडातनं, महिलांच्याकडूनच नाव काढायचं काय. आणि तिथं गेल्यावर महत्वाचं माझ्या हाला हा करा. कसा बारा करतो मी बी, सागर आहे का कोण आहे मी? कशाला टेन्शन घेतोय, मी आहे की सांग. बर का जया, तुला सांगते, अगं अख्खं गाव ना गाव, सगळ्या गावात फिरून फिरून पाय दुखायला लागला. अख्ख्या गावात झाडं वाटल्यात, असं एक सुद्धा घर ठेवलं नाही सुन का तर आपल्याला सरपंच पद भेटावं म्हणून. आणि मग एक काम करायचं, जरी तुझ्या मैत्रिणी असल्या तर त्यांना पण सांगायचं नाही, आणि असं कुठं कानोसा घ्यायचा आपला, काय चाललंय काय नाही, दुसऱ्याला सांगू नको कुणाला आपल्याला सरपंच पद घ्यायचंय हा. म्हणून. बघा सरपंचाचं स्वप्न बघा नसतं. हा मग अगं तिथनं येत होतो मी, हा, वास येतोय मला, कशाचा वास येतोय तुला? गांजाचा वास येतोय, गांजाचा. बरा गांजाचाच वैरी झालाच बाबा, गांजाचा तुला वास येतोय घरात. अगं खरंच हो, माझं खोटं वाटत काय असेल तर अर्जुन अर्जुन दादा? दादाला विचार. येतोय मला बी खरोखर वास गांजासारखं. बरं ते जाऊ दे, तुम्ही झाड लावलेत ते नेमके कशाची लावलेत बाबा? हा, सरपंच बाईच्या घरी येतोय का वास? कुणा कुणाला झाड वाटल्यात तिथं? सगळीकडनंच येतोय वास, म्हणूनच मी आलो आपल्या बी घरी बघायला. वासच येतोय गांजाचा मला, कळलं का? तुम्ही काय करताय नेमकं? गांजा लावलाय का काय? बघ बाबा ते झाड कसलं आहे. अरे काय भिंजाळा बिंजाळा का काय तुम्हाला वास येतो का? वडून बिडून आले तुम्ही दोघ जण गांजा? हा? बरं तुम्हाला इथं माझ्या इथं झाला की वास आलाय. चला बरं त्या सरपंच बाईच्या घरी येतोय का वास बघू. चला. चल पटकन. सरपंच बाय, कोण आहे का? मी आहे सागर, मी या. सागर का रे बाबा? काय म्हणतोय? हित बी वास येतोय, येतोय का नाही? येतोय वास. अरे कसला वास येतोय? मला तुम्ही मतदान देणार ना? वास येतोय मतदान, वास येतोय गांजाचा गप्पा गप्पा घरातनं. गांजाचा वास येतोय? ही वैध धंदा चालू केल्यात. अरे काय येड लागले काय? तुम्हाला येतोय का अध्यक्षबाई वास? मला नाही येत. आणि ह्यालाच कुठलं या लागलाय? कसा तुम्हाला येईल? मांजराला उंदीर साक्ष असल्या वास येईल वय तुम्हाला? गांजाचा वास येतोय घरातनं ना आम्हाला सांगताय झाड कसली लावल्यात? ए सागर, उगाच काहीतरी बोलू नकोच, तू कुडबुड्या करू नकोच माझ्या. मी एकतर आता सरपंच होणार आहे, आणि गांजा मिंजाचं काय नाव घेऊ नको. मग वास येतोय त्याच्याशिवाय वास येतोय हितच नाही, सगळीकडे वास येतोय. सगळीकडे वास येतोय? हा, मला तर अजून तर ये नाही बाया कसला येतोय वास. तर ह्या दोघांनाच वास येतोय. बघ हित बी आला का नाही वास? तुम्ही मेंबरनीच्या घरी चला बघा, तिथं बी वास चल येतोय. बरं मेंबरनीच्या घरी. हा चला, चला चला मी पण येते की. अजून बी तिला सरपंच करायची का काय? आता तीच लय मोठ्या तोऱ्यात मिरवत असते, मी सरपंच होणार आणि मी सरपंच होणार टेंब्यानी सारखी. काय नाही सरपंच बिरपंच, तिला फक्त गोड बोलायचे आणि वाप ठेवायची अशीच. आपलं आपणच बाया वळवायच्या सगळ्या महिला. चालतंय की. हा, आणि आपणच दोघी मध्ये तू उपसरपंच मी सरपंच. काय म्हणला? बघा नाही नाही आमचं चाललं होतं हे घरातलं, दुसरं काय आहे? काय आलता? कुठं चाललाय? बघितलं, ऐकलं. काय? पण ते जाऊ दे, मी आलोय महत्वाच्या कामाला. अर्जुन दादा हित बी वास येतोय, वास येतोय का नाही हित अर्जुन दादा? कशाचा वास? येतोय.
ह्याला तर सारखा कुठं बी वास येतोय कशाचा वास येतोय कोणास गांजाचा ठाऊक. वास येतोय. झाड कुठली लावल्यात ती सांगा मला. गांजाचा वास येतोय. झाड कोणती लावल्यात? झेंडूची ए सागर ऐक मी ती फॉरेन वरनं झाडं मागवल्यात त्याचा वास येतोय. ते तसलं मला सांगू नका. वास कसला येतोय अर्जुन दादा? येतोय वास मला तर. हा ही तर आहे ना. माझ्या विश्वास नसला तर अर्जुन दादा आहे का ना. झाड तुम्ही आहे ना. अहो तुमचाच वास येत असेल तुम्ही 7-8 दिवस आंघोळ करत नाही. हा ही काय 8 दिवस आंघोळ करत नाही ना. अरे परफ्यूमचा आहे वास. परफ्यूमचं झाड आहे परफ्यूमचं इकडून मागवलंय. परफ्यूमचा आहे होय? हा परफ्यूमचं आहे. गांजाचं झाड आहे. वास घ्या वास. अरे परफ्यूमचा कसला सुगंध कुठला घरा की मेंबरीन बाई काय देतोय त्याच्यात. बरं, इकडे दाखवा. ही परफ्यूमचा. तो आमचं राहू दे ना. हे गांजाचं झाड आहे. गांजाचं तुम्ही आहे ना लय म्हणताय ना तुम्ही. चला अण्णांकडे. हे झाड तर अण्णांकडे दाखवा तुम्ही. अरे अण्णांच्याकडे काय ही परफ्यूमचं झाड आणलं इतकं पैसे दिलेत त्याला 20,000 टाकलेत मी. नाही येत ते आम्ही. कळेल तिथं तुम्हाला यावंच लागेल ना. आमचं अण्णा झाड काय घेऊन जा. करतील ना मग तुम्हाला आम्ही कळेल ना. नाही येत अहो, पण अण्णाकडे. तुम्हाला काय करायचं कशाचं झाड असेल द्या की. ही वय गांजाची झाड लावता ही धंद करताय वय. चला तुम्ही अण्णांकडे. आता गो बाया सुगंध नाही पण सुगंधासाठी आणल्यात ही झाड. ही काय म्हणतो या बघा बाया तुम्ही आता 20 रुपये दिले तर. अगं तुझा 20 रुपये मी 20,000 दिलेत चल. अरे वा आनंदाची बातमी. लवकरच ग्रामपंचायत इलेक्शन लागणार. अरे वा 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 वा. अण्णा अरे सागर काय भानगडी सगळी फौज फाटा घेऊन माझ्याकडे. अण्णा सगळं सांगतो तुम्ही ऐकून घ्या आधी. बघितलं का ह्यांनी ही झाड बघितली का? ह्यांनी लावल्यात गांजाची झाड आहेत. काय गांजा बोलता वास घ्या ही. आयुष्यपत खरंच की गांजाची झाड. तुमच्या घरी ह्या सगळ्यांच्या घरी गांजाची झाड होती. नाही अण्णा काहीतरी सांगतोय सागर. हे बघा मला सत्य कळलंच पाहिजे. ही झाडं तुम्हाला दिली कोणी आणि कशी आली? ही गांजाची झाड आहेत. जर तुम्ही मला सांगितलं नाही तर मी केस ठोकणार तुमच्यावर. अयो अण्णा तसं नका हो करू. अध्यक्षबाई सांगितली. ऐका की मी तुम्हाला सगळं सांगते पण केस बीस करू नका आमच्या. होय होय सर्व काय असेल खरं ते सांगा नाही तर सागर ह्यांच्यावर केस ऐका की करायची. अण्णा ऐका की तुम्हाला सांगते की मी सगळं. अहो ते नाही का बाहेर देशात ना ते रॉकी का फुकी कोण आलाय तो? हो रॉकी 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 हा तर रॉकी म्हणला तुम्हाला मी फुलांची झाडं आणून देतो. मग आम्हाला आहे का माहित आता गांजाची आहे का फुलांची झाड आहे सांगा बरं. रॉकीने दिलं तुम्हाला. रॉकीने आणून दिल्यात. अण्णा बघा तुम्ही ज्या विश्वास ठेवला त्यानेच आपल्या पाठणीत खंजीर खोपासला. खरं आहे का नाही? रॉकीने केली शाळा. बघा तुम्ही लय रॉकीव तुम्ही म्हणत होता रॉकीव माझा जीव आहे. कसा रॉकीने जीव थांब थांब काढला? थांब 1 मिनिट थांब. रॉकीने म्हणता ना तुम्ही सगळी. हो हो 1 मिनिट बसा तुम्ही इथं. बसा सगळी. नाही हाय की अण्णा बसा तुम्ही बसा तुम्ही. बस सागर तू बस. तुमच्या विश्वासाला पात्र ठरलो का नाही मी? काढला का नाही हुडकून? हॅलो अरे रॉकी कुठे आहे तू? अरे काम होतं दादा तुझ्याकडं. अरे शक्य नाही. अरे हे काम तुझ्याशिवाय होणारच नाही. नाही नाही तुला यावंच लागेल. अरे यावंच लागेल. मी होय सिद्धेश्वर उद्यान माहिती आहे का तुला? हा हा तिथं बसलोय. काय करतोय काय तू नक्की? बर ठीक आहे पण लवकर ये. कारण हा बघ हे सागर ते अर्जुन ह्यांना काम सांगून थकलो दादा मी. पण हे काय काम करा ना ते काम तुझ्याशिवाय बघ होणार नाही. हो हो तू नक्की आहे पण तू वाट बघतोय आणि उद्यानात बसलोय बरं का मी. हा हा ठेव ये लवकर. अजून कसं आहे नाही आला. ये माझं ये तू ये ये तुझ्याकडे काम आहे. ये तू. हा काय होय? कुठे होता तू? मी त्या इथं ग्रामपंचायत मध्ये होतो. का काय कृत्य केलेस? कुठं काय केलंय मी? झाडं कसली दिलं? कुठली झाड हे? कशाच झाड आहे? मला काय माहित हो? बायांना फसवतोय
झेंडूचं झाड नाही, हे गांजाचं झाड आहे, गांजाचं. माझा काय संबंध? कसं काय? मी कशाला देते गांजा झाडून? काय ह्यानेच दिलेत आम्हाला झाड. तुम्हीच आमच्याकडनं पैसे घेऊन आम्हाला झाड आणून दिली की. ते रॉकी काय म्हणला, तुम्हाला फुलांची झाड आणून देतो अण्णा. खरं सांग, ही झाड कुठनं आणली आणि कशाची आहेत? लवकर बघ, नाही तर मी पोलीस स्टेशनला केस करीन तुझ्या नावाने. ऐका, तसलं पुलिस वगैरे काय नको, लय बेकार मारतात ते. ऐका, ह्या सगळं सगळं काय ते सांगतो. सांग लवकर. सांगतो ह्या का, ही झाड मी रातच्याला त्या नर्सरीवाल्याकडनं आणली. मला देवा शपथ माहित नाही ही झाड नेमकी कशाची आहे ती, गांजाची आहे ती का फुलाची आहे ती, मी एवढं नाही, पण माझ्या मते तर फुलाचीच आहे ती. ना नर्सरीवाल्यानं मला गांडावलं काय, पण राहू द्या. बघा, देवाकडनं चुकी होती, माझ्याकडनं चुकी झाली, एवढ्या वर माफ करा. मी काय असलं परत उद्योग करत नाही झाड द्यायची. बस अण्णा, हेच पाहिजे होतं आपल्याला. आपल्या बरोबर राहतोय आणि आपल्या पाठीत कंजीर खूप असतोय. दूध का दूध आणि पाणी का पाणी झालं का नाही. म्हणूनच मी बी प्लॅन आखलेला. ही झाड काय गांजाची नाही, झेंडूचीच आहेत. पण मला ह्याच्या माग मी डोकं लावलं. अर्जुन दादाला फक्त म्हणलं तू माझ्या हाला हाकर, आपण तो काढ हुडकून. तर कसा निघला आपलाच माणूस, आपल्याच पाठीत खंजीर खूप असतोय. नाही, आता माफी मागितली ना मी. आता तुम्ही काही शिक्षा दिली तिथं भोगायला तयार आहे. बस ठीक आहे, आता मी जसं म्हणेल तसं करायचं तुम्ही. सागर, ह्यांना बी सांगा. सगळ्यांना सांगतो ना. आणि तुम्ही सर्वही, प्रत्येकाच्या दारात झाड लागलं पाहिजे. काय लावतो की. इथून पुढं अण्णा नुसतं एक नाही, मला फळाचं बी दिसलं पाहिजे, फुलाचं बी दिसलं पाहिजे. होय होय होय. बस निघा मग. पाटलाचे पंगा. पाटील DSP धनंजय सकाराम पाटील. नाद करायचं नाही, नाद केला नाद जरा बाद करून टाकीन. बाद